मी अब्दुल हमीद धनशे हा आलो तो एंजिओग्राफी करून मग एंजिओप्लास्टिक झालंय. मी हात तसे कोकणातले पण आता उलव्याला राहायला गेलो आणि नेरूरला होतो. फक्त छातीत थोडं पेन चालू झालं आमच्या इकडे. त्यांनी टेस्ट वगैरे केला, ते बोलले तुम्हाला एंजिओग्राफी करायला पडेल. मग तिकडून मुंबईला आलो. दुसरा प्रायव्हेट मध्ये सर्व टेस्ट केले, त्यांनी बोलला एंजिओग्राफी करायला पडेल. मी इथे आणून सरला भेटला तरलेकर. फर्स्ट टाइम आतमध्ये आलेलो, जेव्हा भेटलो ते बोलले काय घाबरू नको, तू उद्या निघून ये परवा, जसं तुला वाटेल. केज 2 आहेत आणि एक नॉर्मल आहे. ते बोलले औषधांनी जाईल, पण ते 2 काढले पडतील. एंजिओप्लास्टिक. आता तुम्ही एकदम म्हणजे फिट वाटत म्हणजे काहीच वाटत नाही की तुम्ही हार्ट पेशंट वगैरे होतं. कसं वाटतं तुम्हाला एकंदरीत तुमचा अनुभव आणि डॉक्टरांबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, डॉक्टराबद्दल तर सवालच नाही. समजा ते तरलेकर सर जे आहेत त्यांच्याबद्दल ते हेच नाही. त्यांनी ते एंजिओग्राफी केली फर्स्ट आणि मग एंजिओप्लास्टिक इम्रान सरनी केली. अच्छा. ते नो डाऊट त्यांच्या. एकंदरीत म्हणजे तुम्ही इथे मिळालेल्या सेवेबद्दल तुम्ही समाधानी आहात. काय संदेश द्याल तुम्ही इतरांना? माझ्या सांगायच्या अगोदर सर्वांना माहिती आहे नेरूरचा शुश्रूषा म्हणजे टॉपला आहे. कार्डिओलॉजिस्ट, बेस्ट कार्डिओलॉजिस्ट. हे आम्हाला आत्ताशी नाही, जेव्हा ओपन झाला तिथपासून माहित आहे. मी इथे आलात, इथली सेवा घेतली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू तुमचा पण.